नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे तिळाची चटणी. ती कशी करायची ते सांगणार आहे. सर्वप्रथम मी घेतलेलं आहे तीळ, पांढरे तीळ. ते निवडून घेतले चांगले आणि विकत आणलेल्या तीळ जास्त ते निवडा वगैरे काही लागत नाही, त्याच्यामुळे थोडेसे पाहून घेतले आणि ते गॅस लावला आणि त्याच्यावर कढई ठेवली आणि त्याच्यात मी टाकले आता निवडलेले तीळ आणि ते गॅसची फ्लेम थोडी कमी करते आणि तीळ हे मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे. चांगले म्हणजे खूप नाही भाजायचे, अगदी त्याच्यातला कुंबटपणा निघून जायसाठी म्हणून. कारण आता पावसाळ्याचे दिवस आहे ना, तर ते थोडेसे वाटतात आपल्याला की बा कुंबटपणा त्याच्यामध्ये, म्हणून सगळ्याच धान्यामध्ये तसं वाटते. तर हलकेसे मी ते थोडे भाजून घेणार आहे आणि ते भाजताना शक्यतोवर लोखंडाच्या भांड्यामध्ये भाजायचे आणि भाजताना ते हळूहळू पलटवत राहायचे, नाही तर काय होते ते बूड लागून जाईल. म्हणून ते हळूहळू चमचा फिरवतच राहायचा आणि खूपही नाही भाजायचे. जर ते जास्त भाजून घेतले तीळ तर चटणी थोडी कडवट वाटते, म्हणून ती अगदी हलकी हलकी भाजून घ्यायची. मंद आचेवरच भाजायची, म्हणजे ती जास्त काही करपणार नाही. आता पहा कशी भाजल्या गेलेली आहे, सगळे दाणे छान मस्त मोकळे मोकळे वाटत आहे. आता मी करणार आहे तो गॅस बंद. भाजून झालेली आहे तीळ. तिळाची चटणी, खोबऱ्याची चटणी, शेंगदाणा, खोबरं याच्या चटण्या नेहमी खात राहिल्या पाहिजे, म्हणजे जेवताना थोडे तोंडाला चवीसाठी म्हणून छान लागतात. आणि मुलांच्या डब्यातही दिल्या चटण्या पोळीसोबत वगैरे. एखाद दिवशी आपली भाजी वगैरे करणं नाही झाली किंवा काही नाही झाली तर कोणती पण चटणी मुलांना पोळीसोबत भातावर वगैरे तुम्ही देऊ शकता. तसं काही कोणी मुलं जास्त हे आजकाल चटण्या वगैरे खात नाही, त्याच्यामुळे हे करायचे. आता हलकंसं भाजतं झालं, कारण हे पहा हात टाकून राहिली आहे त्याच्यात, जास्त काही गरम नाही आहे ना. मग आता हे थोडेसे थंडे होईपर्यंत मी इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मीठ, थोडं तिखट, अगदी नावापुरतं हळद हे घेणार आहे. वाटल्यास तुम्ही लसणाच्या 2 पाकळ्या सुद्धा टाकू शकता, पण मी नाही टाकत आहे त्यात. हे बघा जिरं छान पाहून घेतलं, जिरं टाकलं. त्यामध्ये लाल तिखट, आपण कशा प्रमाणात तिखट जास्त कमी ते आपल्या पद्धतीने ते टाकू शकतो आपण त्यात. आणि मीठसुद्धा चवीपुरतं टाकायचं, जास्त टाकायचं नाही, कारण चटण्यांना याला जास्त मीठ लागत नाही. अगदी हलकंसं अगदी थोडं हळद टाकली आहे त्यात. आता तीळ पूर्णपणे, आता तीळ थंड झालेली आहे. भांडं गरमच आहे ते, कारण ते पितळीचं भांडं असल्यामुळे ते लवकर थंड ते लोखंडाचं भांडं असल्यामुळे ते लवकर थंड होत नाही, म्हणून सांडशीनी पकडते आणि ते तीळ कसे अगदी हातात धरल्या जातात, एकदम हलके, हे थंडेच आहेत. आणि ते आता मी टाकत आहे मिक्सरच्या भांड्यात. पूर्ण तीळ मिक्सरच्या भांड्यात टाकली आहे आणि आता मी ते लावणार आहे भांडं मिक्सरला.
तिळाचे वेगवेगळे पदार्थ पण होतात. नेहमी तीळ ही खाण्यात असलीच पाहिजे. कोणी लाडू करतात, तिळगुळाच्या पोळ्या करतात, तिळगुळाचे लाडू असतात, तिळाच्या वड्या, काय म्हणतात, कांद्याच्या भाजीला पण बरेच लोक तीळ लावून करतात. आता मी हे सगळं मिक्सरला लावणार आहे, तिळा चटणी. ते मिक्सरमधून चांगलं बारीक दळून घ्यायचं. जास्त नाही, अगदी थोडंसंच हे करायचं, ते लगेच बारीक होते तीळ. बघा किती छान चटणी झाली आहे, मस्त बिलकुल. आता ती मी एका डब्यात काढून ठेवते. 7-8 दिवस ती आरामशीर आपण ती यूज करू शकतो. आणि घेताना त्याच्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं, म्हणजे अजून चांगली लागते ती. कशी वाटली माझी चटणी? अजून वेगवेगळ्या जर चटण्या तुम्हाला बघायच्या असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी सबस्क्राईब पण करा. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म.